हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल उल्कास क्लासरूम अँड रेसिपीज. आज आपण 6th स्टँडर्डचा फर्स्ट चॅप्टर पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे बेसिक कन्सेप्ट्स इन जिओमेट्री. बघा, फर्स्ट चॅप्टर आहे हा. आपण सुरुवात करूयात या चॅप्टरला. त्यातील फर्स्ट पॉईंट काय आहे बघा, पॉईंट्स. आता आपण पॉईंट्सचं मीनिंग काय आहे बघा. इथे आपण इथे डॉट जो आहे याला आपण नाव काय दिलेलं आहे, ए. परत इथे पण हा डॉट आपण ड्रॉ केलेला आहे, टायनी डॉट असतो ते आपण ड्रॉ केलेले आहेत. त्याला आपण काहीतरी नावं दिलेत, ए, पी, एस. हे झाले पॉईंट्स झाले. हे यालाच म्हणतात पॉईंट. पॉईंट ए, पॉईंट एस, पॉईंट पी असं याचं रीडिंग करता येतं. आणि आपण कॅपिटल लेटर्समध्येच देतो पॉईंट्सला. म्हणजे हे झाले बघा पॉईंट्स. खूप इझी आहे. पॉईंट म्हणजे काय, हा जो पॉईंट आहे, हा टायनी डॉट, याला आपण काहीतरी नाव देऊयात, जसं की टी. हा झालं पॉईंट टी, असं याचं रीडिंग करतात. तर बघा, नेक्स्ट काय आहे आपलं, लाईन सेगमेंट्स अँड लाईन्स. तर बघा, लाईन सेगमेंट म्हणजे काय. आता हे जे 2 डॉट्स आहेत, इथे मी 2 डॉट्स ड्रॉ केलेले आहेत, डॉट ए अँड डॉट बी, आणि हे मी जॉईंट केलेले आहेत. ही झाली मग लाईन सेगमेंट. 2 पॉईंट्स आहेत, ते जर आपण जॉईंट केले तर ती झाली लाईन सेगमेंट, त्याला म्हणतात. आणि मग याला नाव काय दिलेलं आहे, ए बी. आणि रीडिंग कसं करायचं, सेगमेंट ए बी असं याचं रीडिंग करतात. लाईन सेगमेंट असते हे, मग याचं रीडिंग करतात सेगमेंट ए बी. आता हीच सेगमेंट आहे ए बी. जर आपण याला एक्सटेंड केलं, असं एक्सटेंड केलं बी साईडनी आणि ए साईडनी, तर मग बघा, जर आपण याला एक्सटेंड केलं तर इथे बघा आपण हे ॲरोने दाखवतो एक्सटेंड केलेलं. ही जी लाईन सेगमेंट आहे ती जर तिला आपण एक्सटेंड केलं, ती कितीही लांबपर्यंत एक्सटेंड होऊ शकते. म्हणजे ही काय झाली, लाईन, त्याला म्हणतात लाईन. आणि इथे हे जे लाईन सेगमेंट आहे ते एक्सटेंड होऊ शकत नाही. इथे पॉईंट आहेत ए बी. आणि लाईन म्हणजे काय की ते जे एक्सटेंड होते, जे लाईन एक्सटेंड होते आणि जे ॲरोनी दर्शवली जाते तिला म्हणतात लाईन. मग इथं कसं रीडिंग करायचं बघा, लाईन ए बी, लाईन पी क्यू. ही जी लाईन असते ती ॲरोने दाखवलेली असते. लाईन म्हणजे काय, इथे बघा हे जे 2 पॉईंट्स आहेत, हे 2 पॉईंट्स आहेत, म्हणजेच हे काय झाले, लाईन सेगमेंट. आता इथे आपण हे जे 2 पॉईंट्स आहेत ते झाले लाईन सेगमेंट, आणि हे पुढे आपण एक्सटेंड केलेलं आहे. आता म्हणजे हे झाले लाईन. मग काय, ए लाईन सेगमेंट हॅज 2 पॉईंट्स शोईंग इट्स लिमिट्स. म्हणजे बघा, हे जे 2 पॉईंट्स आहेत हे त्या लाईन सेगमेंट्स आहेत. ते काय करतायत, लाईन सेगमेंटचे 2 पॉईंट्स शोईंग इट्स लिमिट्स, त्यांचे लिमिट दाखवत आहेत. म्हणजे काय झालं, हे सेगमेंट ए बी. आणि लाईन म्हणजे बघा, आता इथे पण हे 2 पॉईंट्स आहेत, ते लिमिट दाखवत आहेत, शोईंग इट्स लिमिट्स. मग हे झालं सेगमेंट पी क्यू. आणि ही जी लाईन आहे फुल, त्याला आपण नाव दिलेलं आहे एल. मग लाईन एल. मग लाईन काय झाली बघा, ही लाईन झाली एल, ह्याला आपण नाव दिलेलं आहे. आणि ही काय आहे, सेगमेंट पी क्यू, सेगमेंट ए बी. आता ह्याला पण आपण काहीतरी नाव देऊयात. समजा इथे आपण नाव दिलं पी, तर मग ही लाईन पी झाली, याला म्हणतात लाईन पी. आणि ही जी आहे सेगमेंट ए बी, ही सेगमेंट आहे. इथे 2 पॉईंट्स आहेत, इथे त्यांचं लिमिट्स दाखवलेलं आहे, म्हणजे ही लाईन सेगमेंट आहे. आणि ही जर पुढे एक्सटेंड केली तर ती लाईन होती, म्हणून त्या लाईनला आपण नाव दिलेलं आहे पी. आणि बघा, लाईन एल, लाईन पी, याच आपण
ऑदर म्हणजे रीडिंग कसं करू शकतो, लाईन AB पण म्हणतात आणि लाईन PQ असं सुद्धा रीडिंग याचं करतात. लाईन L, लाईन P या लाईनला आपण काहीतरी नाव दिलेलं आहे आणि लाईन AB आणि लाईन PQ असं सुद्धा याचं रीडिंग और रायटिंग केलेलं असतं. रेज म्हणजे काय, हा जो पॉइंट आहे, हे 2 पॉइंट्स आहेत, हे वन साइड एकाच साईडनी जर आपण एक्सटेंड केलं आणि इथे ॲरो दिला, एकाच साईडने आपण एक्सटेंड केलेला आहे PQ, हा Q साईडने आपण एक्सटेंड केलेला आहे म्हणजे हा झाला रे PQ, याला म्हणतात रे PQ. म्हणजे बघा, द स्टार्टिंग पॉइंट ऑफ अ रे इज कॉल्ड इट्स ओरिजिन. म्हणजे हा जो स्टार्टिंग पॉइंट आहे रेचा P, याला काय म्हणतात, ओरिजिन म्हणतात, त्याची ओरिजिन म्हणतात. आणि अ रे इज अ पार्ट ऑफ अ लाईन, हा जो रे आहे तो काय आहे, पार्ट ऑफ अ लाईन, लाईनचाच एक पार्ट आहे. याचं रीडिंग काय करायचं मग, रे PQ. बघा, द रे PQ इज नॉट रीड ॲज अ रे QP. बघा, रे PQचा आपण रीडिंग असं करू शकत नाही, रे QP असं रीडिंग करता येत नाही. ही कंडिशन आहे रेमध्ये. द रे PQ इज नॉट रीड ॲज अ रे QP. बघा, रे सोप्पा आहे. रे म्हणजे काय, बाण. बाण म्हणजे तर तुम्हाला माहिती आहे, एकाच साईडनी इथे हा ॲरो दाखवायचा आहे म्हणजे झालं बाण. बघा, असं तुम्ही लक्षात ठेवा. हा झाला मग रे PQ. आपला नेक्स्ट पॉइंट आहे बघा, प्लेन्स. प्लेन्स म्हणजे काय, ए फ्लॅट सरफेस इज कॉल्ड अ प्लेन. आता फ्लॅट सरफेस जो असतो त्याला म्हणतात प्लेन. फॉर एक्झाम्पल बघा, ब्लॅकबोर्ड, टेबल, LPG हे एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे फ्लॅट जर सरफेस असेल, एक असा प्लेन सरफेस, त्याला म्हणायचं प्लेन. आता पॅरलल लाईन्स बघा, पॅरलल लाईन्स मीन्स काय, लाईन विच लाय इन द सेम प्लेन बट डू नॉट इंटरसेक्ट आर सेड टू बी पॅरलल टू इच अदर. म्हणजे बघा, ए लाईन विच लाय इन द सेम प्लेन. आता हे प्लेन आहे समजा, हे जे आपलं हे पेज आहे, हे नोटबुकचं, हे सुद्धा प्लेनच आहे, प्लेन सरफेस आहे हा. आणि यावरती या काही लाईन्स दाखवलेल्या आहेत, ह्या लाईन्स आहेत त्या डू नॉट इंटरसेक्ट. ह्या इंटरसेक्ट होतात का, हे एकमेकांमध्ये इंटरसेक्ट होतात का, नाही. ह्या सरळ लाईन आहेत, स्ट्रेट. म्हणजेच ह्या झाल्या पॅरलल लाईन्स. ही लाईन ह्या एकमेकांशी पॅरलल लाईन्स आहेत, ह्या इंटरसेक्ट होत नाहीत. म्हणजे बघा, इंटरसेक्ट म्हणजे काय, समजा ह्या अशा 2 लाईन्स आहेत, आपण दाखवूयात. ह्या अशा इंटरसेक्ट होतात, एकमेकांमध्ये इंटरसेक्ट होतात. मग ह्या झाल्या का पॅरलल लाईन्स. या पॅरलल लाईन्स नाहीत. पॅरलल लाईन्स मीन्स काय, की त्या कधीच एकमेकांमध्ये इंटरसेक्ट होत नाहीत. दे डू नॉट इंटरसेक्ट ऑफ इच अदर. दिस इज कॉल्ड पॅरलल लाईन्स. मग बघा, पॅरलल लाईन्स आणि ह्या आहेत इंटरसेक्टिंग लाईन्स. याला म्हणतात इंटरसेक्टिंग लाईन्स. त्या एकमेकांमध्ये इंटरसेक्ट होतात, मग त्या झाला इंटरसेक्टिंग लाईन्स. आणि पॅरलल लाईन्स